हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या अष्टविनायकांपैकी ओझरचा विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी. चला तर मग आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. त्याआधी मी तुम्हाला मला माहीत असलेली मंदिराची थोडक्यात माहिती सांगते. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी ओझरचा गणपती विघ्नहर म्हणून ओळखला जातो. असं मानलं जातं की इथे बाप्पाचं दर्शन घेतलं की जीवनातील सगळे दुःख, सगळे विघ्न दूर होतात. हे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. इथला इतिहास म्हणजे असुर विघ्नहराचा पराभव बाप्पाने याच ठिकाणी केला. त्यानंतर बाप्पाला इथे विघ्नहर म्हणून ओळख मिळाली. मंदिरातील शिखर, कोरीव काम आणि दिवसभर चालणारी भक्तांची वर्दळ मनाला एक वेगळाच अनुभव देते. बघू शकता किती छान आणि सुंदर असं प्रसन्न वाटणारं मंदिराचं वातावरण आहे. इथे आजूबाजूला मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात मिळणारे गुळपोळे आणि लाडू प्रसाद खूप प्रसिद्ध आहेत. दरवर्षी मोठ्या प्रमाणात यात्रा भरते आणि हजारो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी इथे येतात. बघू शकता आता आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करणार आहोत. आतमध्ये जाण्यासाठी किती छान आणि सुंदर असं कमान आहे. वरती गणपती बाप्पाचं मंदिर खूप छान आणि सुंदर आहे. खूप गर्दी होती, आम्ही गेलो त्या दिवशी. खूप छान झालं पण दर्शन. ओझरचा विघ्नहर गणपतीचं दर्शन घेतलं की मनाला एक वेगळी शांती मिळते. बाप्पा आपल्या जीवनाचे सगळे अडथळे दूर करून यशाच्या वाटेवर नेऊ हीच इच्छा, प्रार्थना. बघू शकता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर किती प्रसन्नमय आहे. बघू शकता थोडक्यात मी छोटंसं तुम्हालाही बाप्पाचं तिथे शूट करण्यासाठी परवानगी नाही आहे, तरी एक छोटासा लुक कॅप्चर झालेला आहे बाप्पाचा तिथे. आणि बाहेर बघू शकता किती छान गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर आपण आलेलो आहोत गोदावरी नदीच्या काठी. बघू शकता नदीला किती पाणी आहे. खूप छान वाटते. बघू शकता किती छान. इथे सर्वजण आम्ही बसून एन्जॉय करत होतो. चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.